कवटेगुलांमध्ये बेकायदेशीर सावकारीचा विळखा, गरीब कुटुंबे आर्थिक जाळ्यात, शिक्षक, माजी सैनिक, व्यापारी, किराणा बेकरी चालकांवर सावकारीचे आरोप, व्याजाच्या तगाद्याने नागरिक भयभीत. कवटेगुलन परिसरात बेकायदेशीर सावकारीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून शिक्षक, माजी सैनिक, बेकरी चालक, किराणा दुकानदार तसेच काही व्यावसायिकांनी सावकारीचा बाजार मांडल्याची चर्चा नागरिकात दबक्या आवाजात सुरू आहे. गरजू मजूर, हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आणि आर्थिक अडचणीत सापडलेले नागरिक यांना हव्या त्या अटीवर पैसे देऊन नंतर अवाजवी व्याज वसूल केले जात असल्याचा आरोप होत आहे. परिसरात 10%, 12%, 16% आणि काही ठिकाणी तब्बल 20% व्याज आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. कर्जदारांकडून सातत्याने तगादा लावला जात असून विरोध केल्यास बरे वाईट होईल अशी भीती निर्माण झाल्याने अनेक पीडित उघडपणे बोलण्यास धजावत नसल्याचे समजते. विशेष म्हणजे अलीकडेच एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच काही व्याजाने घेतलेले मंडळी सावकारांच्या जाचाला कंटाळून गाव सोडून गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबे आर्थिक आणि मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. स्थानिकांच्या मते काही जण आपल्या व्यवसायातून मिळणारा पैसा सावकारीत गुंतवून मोठ्या प्रमाणावर व्याज वसूल करत आहेत. यामुळे सामान्य नागरिक कर्जाच्या दलदलीत अडकत असून भविष्यात या प्रकारातून गंभीर गुन्हेगारी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. कवटेगुलन आणि परिसर बेकायदेशीर सावकारीचे केंद्र बनत चालल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत असून संबंधित प्रशासन, पोलीस विभाग आणि सहकार यंत्रणेने तातडीने सक्रिय होऊन अशा सावकारांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.